पुन्हा एकदा ऑन साइडला ट्राय केलाय ब्युटिफुली फटका पाहायला मिळतो फटका अडवला जातोय की नाही बाउंड्रीच्या बिलकुल 1-2 इंच अडवला जातोय चेंडूला 2 धावा तर रोखलाय परंतु गुड रनिंग बिटवीन द करत असताना 2 धावा यात मात्र बघितलं गेलं तर समीर सरांची एक शानदार फलंदाजी अर्धशतक लावलं आपल्या जीवनातील करिअरतील पाहायला गेलं तर पहिलं शतक असेल अर्धशतक असेल किंवा दुसरं परंतु मात्र या मैदानावरती मात्र नक्कीच पहिलं शतक लगावत असताना जीवनातील एक यादगार पारी खेळली आणि यादगार पारी खेळत असताना एक इतिहास मध्ये नक्कीच त्यांची नोंद होईल आणि नोंद होत असताना आपण पाहतोय की स्ट्राईकला अजूनही राजू आणि श्याम यांची जोडी पुन्हा एकदा परकाट पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून मारलेला चेंडू खणखणीत सीमारेषा पलीकडे जातोय 4 रन पहिल्या षटकांच्या नाही सॉरी 5 चेंडू टाकून झाले 5 चेंडू टाकून झाल्यानंतर अजूनही मात्र एक वाईट चेंडू टाकला होता आणि वाईट चेंडू टाकल्यानंतर कानमंत्र दिले जाते कानमंत्र देत असताना मात्र या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल खूपसूरत फलंदाजी जर आखूट टेपेचा चेंडू मिळाला तर नक्कीच आक्रमण केले जाईल तर मात्र शॉर्ट मिड ऑफ जर बघितले तर खाली आहे आणि पॉइंट ऑफ साइडला 3 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्विंग केले गेले होती इन कटर चेंडू षटक समाप्त होते षटक नंबर 1 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या पाहायला मिळते ती बिन बाद 8 कनसरा 11 या संघाची धावसंख्या आयोजक आपण पाहते टायगर स्टार क्रिकेट क्लब रवळगाव आमचे मिस्टर आदरणीय सोमनाथ निबेकर संतोष बेंडकोळी पवन लिलके प्रल्हाद हॅलो आदरणीय प्रल्हाद अपसितान अजय बेंडकोळी सर पिंटू पारदी सर गोविंद बेंडकोळी लालू बोंबले निवृत्त बिसाळ रोशन लांडे लक्ष्मण बोंबले भीमा दुर्धवळे रेवनाथ लिलके सर दोंडराम बोंबले नाशिक पॉलिश राजू सितान कुंदन खोडेसर कैलास बेंडकोळी सोमनाथ डाबर बाजीराव टोंगारे रमेश झुर्डे सज्जन बोंबले सर संजय निसाळ सर परशुराम बेंडकोळी त्याच्यानंतर आपण पाहतोय टायगर स्टार ग्रुप अँड फॅमिली बॉईज रवळगाव या माध्यमातून ही आपल्या 2024 ची स्पर्धा पाहायला मिळते आयोजन म्हणजे नक्कीच सोपे नसते आणि सोपे नसताना आपण पाहतो की शानदार ऑर्गनाइज आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती पहिले षटक समाप्त झाल्यानंतर कनसरा 11 या संघाची धावसंख्या आपण बघू शकाल बिनबाद 8 धावसंख्या या आकड्यावरती दुसरा षटक मार्गती पथावर घेऊन येतोय मिस्टर समीर त्यांनी मात्र फलंदाजी तर दमखम दाखवत असताना ऑलराऊंडरची परफॉर्मन्स दाखवण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार सटिक डिलिव्हरी नंतर मात्र फलंदाजाला नक्कीच रोखून धरल्यानंतर मात्र बॅट तर फिरवली होती तलवार तर फिरवली होती परंतु बॅट आणि चेंडूचा समन्वय झाला नसल्या कारणाने चेंडू विकेटच्या पाठी जातोय निर्धाव चेंडू थेंबे तळे साचे त्याचप्रमाणे धावगती वाढवावी लागेल खराब लेंथ लागल्यानंतर मात्र बॅटच्या अंदरून किनारा लागल्यानंतर हो कॉल केला असता तर एक विकेट मिळाली असती टक्कर झाली आणि टक्कर झाल्यानंतर मात्र फलंदाजाला जीवनदान मिळत आहे कॅच सुटा दिल तुटा कॅच पकडा मॅच जिंका अशी क्रिकेटची कहावत हॅलो लाईट गेली लाईट आहे मित्रांनो आणि लाईट आहे नसल्याकडे मात्र एक सुंदर विकेटचे पतन पाहायला मिळत होते परंतु मात्र अति काही संकटात नाही तू हॅलो आता मात्र षटकार येतोय फायलेगच्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका आखूट टेपीचा चेंडू होता क्रॉस द लाईन बॉडीचा बॅलन्स घेऊन मात्र नक्कीच फलंदाजाच्या बॅटमधून निघालेला हा फटका षटकार विकेट जर मिळाली असती तर सुंदर झालं असतं परंतु मात्र नक्कीच कुठेतरी टर्निंग पॉईंट होऊ शकतोय की काय
आल्यानंतर राईट आर्मावर विकेटचा मारा करताना पुन्हा एकदा आता मात्र वापसी केलेली दिसते. वापसी करत असताना जेव्हा अचूक टप्प्याने चेंडूचा मारा केला होता त्याचप्रमाणे मात्र नक्कीच ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता. वाईट जी यार्कर आहे त्याच पद्धतीने चेंडू टाकला होता आणि टाकत असताना आपण पाहतोय की एक शानदार डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय की सूर्याची तेज, चंद्राची शीतलता, वट वृक्षाची छाया, हिमालयाची उंची, अकरा धावा खर्च केलाय. 11 धावा खर्च करत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती कनसरा 11 या संघाची 19 धावसंख्या. आदरणीय रोहनभाऊ टांगोरे कुठे पण असतील त्यांनी मात्र नक्कीच आमच्या व्यासपीठाकडे यायचे आहे. तुमचे सुद्धा आमचे स्वागत आहे. परंतु कॅच पकडण्याच्या प्रयत्नात नक्कीच एक लाजबाब आपल्या 130 रुपयाला मिळाला होता परंतु मात्र रोखूच शकले नाही. कॅच सुंदर पकडला गेला असता. एक झेल डाय मारून पकडण्याच्या प्रयत्नात मात्र झेल सुटतोय परंतु मात्र मुश्किल कॅच तर होता. मुश्किल कॅच होत असताना मात्र नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या मधोमध आपण पाहतोय की षटक संपते. धावसंख्या पाहायला मिळते ती 20 धावसंख्या कनसरा 11 या संघाची. आदरणीय रोहनभाऊ टोंगारे आपण नक्कीच आमच्या या मंचावरती यायचे आहे. आमच्या या समालोचन कक्षातून जर तुमच्यापर्यंत आवाज येत असेल तर प्लीज आपण मंचावरती यायचे. आदरणीय रोहनभाऊ टोंगारे आमचे नक्कीच रेवळगावचे, त्यानंतर आपण पाहतोय की आदरणीय सुखदेव भाऊ टोंगारे हे सुद्धा आदरणीय सुखदेव भाऊ भोये सर यांचे मॅच पाहण्यासाठी मैदानामध्ये आगमन होते. त्यांचे सुद्धा आमच्या गोर कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आणि स्वागत होत असताना आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 20 धावसंख्या कनसरा 11 या संघाची. 67 धावांचे आव्हान. 2 षटकांचा खेळ पूर्ण संपल्यानंतर मात्र अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. आणि शिल्लक असताना आपण पाहतोय की सूर्याची तेज, चंद्राची शीतलता, वट वृक्षाची छाया, हिमालयाची मात्र उंची, आकाशांची ओढ आणि माणसांची जड म्हणून आपण ही दर्जेदार एक जवळगाव चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. या वेळेला उडवलाय फटका. पाहायच्या चेंडू षटकारांसाठी जातोय की नाही. षटकारांसाठी जातोय. लंबा चौडा षटकार पाहायला मिळतोय. मॅक्झिमम 6. वेट अँड वॉच नक्कीच त्याचा उपयोग फायदा मिळतोय. कारण नक्कीच थांबला होता. थांबला म्हटल्यानंतर जेव्हा इंतजार बघितलं होतं चेंडूच्या तेव्हा मात्र नक्की कडक आवाज येतोय. आणि कडक आवाज आल्यानंतर मात्र जिथे जीवनदान मिळतंय तिथे मात्र नक्कीच एक प्रहार केला जातोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका पाहायला मिळतोय परंतु पाठीमागे हो अनुमान चुकतोय, अंदाज चुकतोय. पाहायचाय पुन्हा एकदा वन बाउन्स चौकार आहे की काय आणि अंबरच्या कॉल येतोय चौकार. नक्कीच शाम यांचा जर झेल पकडला गेला असता तर आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळाले नसते परंतु मात्र झेल सुटल्यानंतर टर्निंग पॉइंट होऊ शकतोय की काय रावळगावच्या संघाला. शानदार फलंदाजी कारण सेट होत चालल्यानंतर मात्र या फलंदाजी मार्फत जर बघितले गेले तर 2 षटकार 3 चौकार मारले गेले आणि 3 चौकार मारले गेल्यानंतर आपण पाहिलं राऊंड विकेटच्या मारा करत असताना प्रेम येतोय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये फटका पाहायला मिळतोय. हवाई यात्रेमध्ये षटकारासाठी चेंडू निघून जातोय. बीस धावावरती रोखला होता. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला होता तेव्हा मात्र नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते ती 36 या आकड्यावरती कनसरा 11 या संघाची. महागडे षटक. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय म्हणजेच कुठे ना कुठे 16 धावा खर्च केलाय. 16 धावा खर्च करत असताना या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे. कॉन्फिडन्स दिला जातोय, आत्मविश्वास उंचावला जातोय कारण जेव्हा मार पडतोय तेव्हा मात्र कॉन्फिडन्स देणे गरजेचे असतंय आणि गरजेचे होत असताना नक्कीच समजावलं जातंय. नो माइंड नो प्रेशर.
आता मात्र वापसी केलेली दिसते की नाही, परंतु वाईटच्या कॉल आल्यानंतर अवांतर धावेनंतर नक्कीच धाव मिळू शकते. ती मात्र फलंदाजांना ऑपोजिट संघाला फायदा होते, कारण एक फुक्कटची रन येते. यावेळी देखील शॉर्टपिट डिलिव्हरी, उडवलाय फटका, देऊन जातोय झटका तर नाही, परंतु षटकारांसाठी शिव छत्रपती महाराजांच्या सवा आणि बेतात 6 धावा. अजूनही शेवटचा चेंडू असेल किंवा 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल, परंतु मात्र तिसरं षटक महागडं पाहायला मिळते. जेव्हा पहिलं प्रेम यांनी षटक टाकलं होतं तेव्हा 8 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा ब्लॉक उलटा चेंडू, आतापर्यंत पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण ही मात्र नियंत्रण चांगलं असेल, परंतु मात्र फटका चांगला पाहायला मिळाला होता, परंतु सीमा पार्क मध्ये कन्वर्ट करू शकला नसल्या कारण मात्र स्ट्राईक मिळते ती. आता मात्र राजू मात्र 2 धावावरती वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. आणि आपण बघायला गेलं तर कनसरा 11 संघाकडून साम यांची एक ताबडतोब विस्फोटक फलंदाजी आपण पाहू शकाल मैदानाच्या आत. बॅटच्या अंदरुनी किनारा, लॉंग लेग गलीमध्ये नक्कीच आपल्या थोडासा शरीराला अडतोय आणि शरीराला अडल्यानंतर अडला नसता तर चेंडू सीमा पार गेला असता, परंतु मात्र या शेवटच्या चेंडूवर एक धाव येते. षटक संपते. षटक नंबर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते ती 45 धाव संख्या कनसरा 11 या संघाची. बिना विकेट के नुकसान पर 25 धावा खर्च केल्या प्रेम यांनी. आता मात्र समीकरण बिघडते. आपण पाहतोय की गणित जे सूत्र पाहायला मिळते ते मात्र 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता कनसरा 11 या संघाला जिंकण्यासाठी. एक संघर्षपूर्वक कसमाकस आपल्याला सामना पाहायला मिळतोय. 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी पुन्हा एकदा समीर येतोय. विकेट काढणे गरजेचे असेल रौडगाव संघाला. खराबलेत पुन्हा एकदा विकेटचा चान्स आहे, परंतु मात्र पॉइंटला नक्कीच क्षेत्ररक्षक होता, परंतु मागे होता आणि मागे असल्या कारण पुढे मात्र चेंडू पुढे पडतोय, मागे पडतोय आणि मागे पडत असताना मात्र एक धाव काढली जाते. स्ट्राईक मिळते ती पुन्हा एकदा राजूला. मोठी तर धावसंख्या होती, परंतु धावसंख्या देत असताना गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय की नक्कीच प्रेम यांनी आपल्या तिसऱ्या षटकात 25 धावा खर्च केल्या आणि 25 धावा खर्च करत असताना जो विजयाचं एक उमेद होतं त्या उमेदीवर मात्र नक्कीच कुठेतरी पाणी सारलं जातंय आणि पाणी सारत असताना पाहायचं आहे क्रिकेट हा एक अनिश्चित खेळ. यावेळेला देखील ओढवण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, परंतु शॉर्ट मिड विकेटच्या 30 यार्डच्या सर्कल मध्ये मात्र चेंडूला अडवलं जातंय. अडवलं गेल्यानंतर मात्र एक धाव. मात्र नक्कीच हे षटक महत्वाचे असेल का, 5वं षटक महत्वाचे असेल का, रौडगाव संघासाठी कोणतरी चमत्कार करावा लागेल. समजून गोलंदाजी कराल. आपल्याला विकेटची गरज आहे, कारण विकेट जर काढली तर एक बाजू ढासळली गेली तर नक्कीच एक बाजू स्ट्रॉंग आहे आणि दुसरी बाजू जर ढासळली गेली तर नवीन फलंदाज येईल त्याच्यावर थोडासा प्रेशर राहू शकतोय, कारण क्रिकेटमध्ये विकेट काढणे गरजेचे असतंय. आता मात्र हलकीशी अपील केली होती, परंतु मात्र सटीक डिलिव्हरी टाकल्यानंतर फलंदाज समजू शकला नाही आणि बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात मात्र हुकल्यानंतर एक शानदार डिलिव्हरी नंतर आल्यानंतर मात्र पाहायचं आहे की हा सामना 50-50 मामला तर आहे. 50-50 चान्स तर दोन्ही संघाला आहे, परंतु चान्स बनवत असताना पाहायचं आहे खरा विजेता कोण बनतोय. एक शेर तर दुसरा सवा शेर. पाहूया कोण बनतोय बब्बर शेर. खराब लेंथ, परंतु मात्र फलंदाज हुकल्यानंतर मात्र फटका जर बसला असता तर डेफिनेटली चेंडू सीमा पार गेला असता. नाराज होतोय. एक चांगला चेंडू होता, परंतु चांगला चेंडू होत असल्या कारण मात्र हुकतोय आणि हुकल्यानंतर मात्र हा चेंडू गोलंदाजाच्या पक्षामध्ये जातोय. न चेंडू का
ओके यस, नो चेंडू टाकल्यानंतर मात्र फ्री हिटचा चान्स, म्हणजेच जो निर्धाव चेंडू नसेल एक धाव तर घेतली जाईल नो बॉलची. नो बॉलचा फ्री हिटचा चान्स होता. बॅकवर्ड शॉट्स करायला बघितले गेले तर समोर क्षेत्ररक्षक नाही, एक धाव पूर्ण केली जाते. तेज रफ्तारच्या गतीने चित्तीचे दौडणे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा. चांगली जायचं जर कॅच पकडला असता साम यांच्या तर नक्कीच आपल्याला ही फटकेबाजी पाहायला मिळाली नसती की असती, परंतु मात्र जीवनदान मिळाल्यानंतर काय लाजबाब फलंदाजी काय खेळी पाहायला मिळते ती मात्र कनसारा 11 सगळ्याकडून पण मात्र अटॅक मार्फत बघितलं गेलं तर प्रयत्न चालू आहे. पुन्हा एकदा हवाई यात्रेमध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडतोय की नाही. हो हो, दुसरी जीवनदान मिळतंय. पूर्णपणे प्रयत्न लावला होता आपल्या जीवाशी, परंतु मात्र शिवाजी नाव यांचे जर उलट पाहिलं तर नक्कीच जो जीवाशी लढलाय तोच मात्र शिवाजी. 2 धावा. ज्याला संधी मिळते तो नसीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, पण जो संधीचे सोनं करतो तोच खरा विजेता. परंतु पाहताय विजेता कोण बनतोय. एक धाव खाली झाली, एक धाव खाली केल्यानंतर मात्र नक्कीच सुंदर प्रयत्न होता कॅच पकडण्याचा, परंतु हातामध्ये आला होता सुद्धा, परंतु आपल्या एक बॅलन्स त्याला मात्र घेता आला नाही आणि शानदार झेल सुटतोय आणि सुटल्यानंतर एक धाव. पुन्हा एकदा प्लेस मध्ये पाठीमागे मिड विकेट थोडासा डीप लॉंग लेगच्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकीला माफी नाही, फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 1 अँड बिग विकेट बॅक टू द पेव्हिलियन. बावन्न धावसंख्या एक बाद. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. 7 एके 7 7 दुनी 14. प्रति ओव्हर 7चा आपल्याला रिक्वायर्ड रन रेट बनवावा लागेल कनसरा 11 या संघाला. तर मित्रांनो 15 धावा लागतात जिंकण्यासाठी, कारण 67 ला विन आहे आणि 67 67 ला विन असले कारण मात्र 5वं षटक घेऊन येतोय गणेश, घेऊन येतोय राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी. आता मात्र एक पॅडला लागून गेलेला लॉंग लेग गलीमध्ये विकेट किपर धावतोय. धावत असताना चेंडूला अडवलं गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव नक्कीच महत्वपूर्ण षटक असेल कनसरा 11 संघासाठी. योगेश आणि राजू यांची जोडी मैदानामध्ये, कारण ज्या पद्धतीने साम यांनी फलंदाजी केली होती जीवनदान मिळाल्यानंतर विस्फोटक फलंदाजी करत असताना आपल्या संघाला विजयाच्या समोर आणून ठेवलंय आणि समोर आणत असताना पाहायचंय पुन्हा एकदा मिस्टर गणेश यांचा चेंडू. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की नक्कीच कोणत्या बाजूने हा सामना झुकू शकेल सांगणे कठीण आहे. कठीण होत असताना मिस्टर गणेश यांच्या पुढचा चेंडू खराब लेंथ असल्या कारणाने ऑफ स्टंपच्या जर बाहेर चेंडू ठेवले गेले असते तर चांगले झाले असते, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जर चेंडू टाकला आणि फलंदाज जर मारला तर डेफिनेटली चेंडू सीमापार जाऊ शकतोय, परंतु मात्र वाईडचा कॉल येतोय आणि वाईडचा कॉल आल्यानंतर मात्र धावसंख्येत एक वाढ आल्यानंतर होते आणि वाढ झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 54. 54 धावसंख्या. सन्मान देऊन खेळल्यानंतर कव्हरला येतोय. कव्हरला आल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, मात्र सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही आपल्या संघासाठी.
खराब लेंथ असल्या कारणाने मात्र नक्कीच एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय षटकारांसाठी. केल्यानंतर नक्कीच एक विजयाच्या नजदीक विजयाच्या समोर जाऊन पोहोचतोय कनसरा 11 संघ. एक बैलाला असं वाटत होते की नक्कीच वापसी करेल रवळगाव संघ, कारण धावसंख्या तर मजबूत होती, परंतु जेव्हा जो अटॅक पाहायला मिळाला तो मात्र नक्कीच एक थोडासा काम चलावू अटॅक, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची होती तो अटॅक आपल्याला पाहायला मिळाला नाही. खराब लेंथ टर्न होत असेल की नसेल, परंतु मात्र नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर अशा वेळेला जर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला असता तर चांगलं झालं असतं, परंतु लेग स्टंपच्या बाहेर आल्यानंतर मात्र अशा वेळेला एक फुकटची रन येते आणि फुकटची रन येत असल्या कारणाने फलंदाजाचा जो कॉन्फिडन्स आहे तो मात्र नक्कीच उंचावतोय. बॅटचा किनारा लागल्यानंतर सेकंड विकेट किपर जो फ्लाय स्लिपला होता त्यांच्या शरीरापासून दूर असल्या कारणाने कॅच तर पकडू शकले नाही, परंतु मात्र पुन्हा एकदा एक धाव. 63 धाव संख्या. आता मात्र 4 धावांची आवश्यकता. खराब क्षेत्ररक्षण, खराब गोलंदाजी रवळगाव गावकरांची जी मात्र आपण पाहतोय की नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि फिनिश केले जाते षटकाराने. सामना जिंकला तिथे 9 विकेट्सने, म्हणजेच पुढचा सामना असेल साधना 11 विरुद्ध उंबराळे. दोन्ही संघ असतील तर संघ नायकांना कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकचा कॉल करून घेण्यासाठी यायचे आहे. साधना 11 विरुद्ध उंबराळे. हा मात्र 9 विकेटने सामना जिंकल्यानंतर आपण पाहतोय की जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर मिस्टर साम नक्कीच आमच्या खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती असेल की आपण या स्टेजवरती गर्दी करू नका. आमच्या या मंचावरती नक्कीच आमच्या मान्यवरांची सीट असेल, ग्रहस्थान असेल, परंतु मात्र आपण पाहूया मॅन ऑफ द मॅच कडे. मिस्टर साम 42 धावांची शानदार पारी खेळत असताना आपला संघ मात्र नक्कीच आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला आणि विजय प्राप्त करत असताना हा सामना 9 विकेटने जिंकलाय. मिस्टर साम यांनी समोर यायचे मॅन ऑफ द मॅच. 42 धावांची शानदार पारी, शानदार खेळी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय आणि विजय प्राप्त करून देत असताना आपण पाहतोय की नक्कीच सन्मानित एक सन्मान चिन्ह देऊन मेडल देऊन मात्र नक्कीच आमच्या मिस्टर आदरणीय बाळू यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केले जाते. केल्यानंतर मात्र नक्कीच अभिनंदन. पुढचा सामना असेल साधना 11 विरुद्ध उंबराळे. टॉस करण्यासाठी यायचे आहे.